पण अजितदादाला सुद्धा सांगायचं तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलू नका. मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे, पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने. करेक्ट. आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्या जर धमक असेल, तुमच्या जर हिंमत असेल, त्या पहिला या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे. हा कचरपटी करायला पाहिजे मंत्रिमंडळात की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय. छत्रपती केव्हा कोट करत नाही, तरी मी कोट घेऊन सांगतो. तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं. जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचा पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही. हा मोरक्या खंडणीत दोषी आहे हे कोण बोललंय? मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात. मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही? संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलो आहोत. आता लोकशाही निर्माण झालेली आहे आणि लोकशाही निर्माण झाली असल्यामुळे मी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही शेवटी बोला, मी अगोदर बोलतो. पण त्यांनीही त्यांचा मोठेपणा दाखवला की संभाजीराजे असतील मोठे, पण त्याच्यापेक्षा मोठं ते घराणं आहे. आणि म्हणून त्या घराण्याच्या वतीने सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. संतोष देशमुखांची हत्या झाली. मी महाराष्ट्रात नव्हतो आणि मला असं वाटलं की आपण तिथं का नाही, महाराष्ट्रात लगेच पोहोचणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पहिल्यांदा संतोष देशमुखांच्या घरी गेलो, त्यांना सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरच्या लोकांना. मला 2 मिनिटं विराज पाहिजे. 2 मिनिटं विराजला घेतो. हा विराज संतोष भाऊंचा मुलगा. या विराजकडे तिथं मी बघितलं आणि मला त्यांच्या घरच्या मंडळींनी, त्यांच्या भौतिक भावांनी मला फोटो दाखवला. ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने त्यांना मारलं गेलं, हत्या केली. या शिवाजी महाराजांच्या घरात सुद्धा माझा जन्म होऊन सुद्धा मला ते बघवलं नाही, मला भावलं नाही. ते मी घैरून गेलो. हे महाराष्ट्र आहे? हे शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे का? काय आपला अधिकार होतो? हे संस्कार शिवाजी महाराजांनी आपल्याला कट दिलेत का? ही दहशत, म्हणजे ज्या पद्धतीने, ज्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि त्याच्यावर आजही निर्णय होत नाही, हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. मी जास्त काही बोलणार नाही आज, मी मुद्देशीर बोलणार आहे. आणि ज्यावेळी मी त्या घरच्या मंडळींना भेटलो, बोललो, त्यांची चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. आणि एकच निर्णय मी घेतला. तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय. छत्रपती केव्हा कोट करत नाही, तरी मी कोट घेऊन सांगतो. तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय, देतील, त्याला हकलपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय. आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचा पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही.
आम्हाला दहशत चालणार नाही. शिवाजी महाराजांचं हे, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे. आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी इथं येणार. हो, काय चाललंय, काय चाललंय? आपल्याला बीड बिहार करायचंय का? बीड बिहार करायचंय? मग आपल्याला इथं सगळ्यांनी आता रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. हे महाराष्ट्र आहे आपलं, हे बीड, आपल्याला हे बिहार नाही आपलं, हे महाराष्ट्र आहे. बीडवर आमचं प्रेम आहे. हो, तिथं 19 दिवस झालेले. किती दिवस झालेत? 19 दिवस झालेत. आरोपी सापडत नाहीत. ते 3 आरोपी सापडत नाहीत अजून. आणि त्यांचा मोरक्या, मला शब्द हा मी धरून घेतला, हा मोरक्या त्यांचा आहे. कसा मोरका आहे तो सगळ्यांनी इथं वक्त्यांनी सांगितलं. तो मोरक्या बिंदासपणाने इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट होतो, मी दर्शनाला गेलोय. हे कसं चालतंय हो? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचंय, सरकारला विचारायचंय, हे कसं तुम्ही चालून घेता? तुम्ही स्वतः विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री काय बोलतात? एसआयटी लावणे मानतात. ठीक आहे, त्या एसआयटीवर मी बोलतो, पण हे सुद्धा बोलून दाखवतात त्याच टोन मध्ये, त्याच लाईन मध्ये, की हा मोरक्या खंडनीत दोषी आहे. हे कोण बोलले? मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात बोलतात. मग त्या मोरक्याला अजून अटक का झाली नाही? आपला प्रश्न सर्वांच्या वतीनं सरकारला. हो, त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय, इथल्या मोठ्या सभेत पंकजा मुंडे म्हणतात, काय म्हणतात? की हा वाल्मिक कराड, हा धनंजय मुंडेचं पान सुद्धा आलं त्याच्यामुळं. हे कोण बोलते? मी नाही. कोण बोलते? धनंजय मुंडे बोलतात. आणि धनंजय मुंडे हे सुद्धा म्हणतात, पंकजाताई मुंडे म्हणतात. धनंजय मुंडे काय म्हणतात? माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, माझे त्यांचे घरचे संबंध आहेत, आमचे त्यांचे व्यवहारिक संबंध आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला सांगायचंय की त्याला, या मोरख्याला वटमुक्त्यार पत्र सुद्धा दिलेले आहेत व्यवहार करण्यासाठी. ज्या माणसाला वटमुक्त्यार पत्र दिलं, कोणाला दिलं जातं वटमुक्त्यार पत्र? जो विश्वास होतो त्याला दिलं जातं. मग का आताचा हा मंत्री का जबाबदारी घेत नाही वाल्मिक कराडला अटक करण्यासाठी? त्याला माहित नाहीये कुठे दिवस रात्र एकमेकाशी बोलतात, कुठं काय करायचे, कसे पैशाचे उलाढाल करतात, हे सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला. पण त्याला माहित नाही. माहित आहे कुठे ठेवलंय? सगळं ठेवलंय, सगळ्यांना कल्पना आहे, पूर्ण महाराष्ट्राला जी कल्पना आहे. पण आता आम्ही कदापि ही दहशत खपवून मुळीच घेणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुमच्या पक्षाचे प्रमुख जे तुम्ही आलाय, तुमचं मोठेपण आहे तर तुम्ही आला. पण अजितदादांना सुद्धा सांगायचे, तुम्ही आयुष्यभर परखटपणाने बोलून दाखवा, मी माझी काम करण्याची पद्धत ही आहे. पण काम करण्याची पद्धत तुमची तशी असेल परखटपणाने, करेक्ट. आता कार्यक्रम करेक्ट करा तुम्ही. आता कार्यक्रम करेक्ट करून दाखवा. तुमच्यात जर धमक असेल, तुमच्यात जर हिंमत असेल, त्या पहिला या मंत्रीला हकलून काढायला पाहिजे, हा कक्करपट्टी करायला पाहिजे मंत्रिमंडळातून. हो, कसं सहन करायचं आपण? एक एक क्षण मी तर आल्यानंतर मला दुसरा तो फोटो दिसत होता. काय वार केलेत, किती वार केलेत. हे महाराष्ट्र आहे काय? आमचा अधिकार हो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं? काय अधिकार आहे आम्ही पुरोगामी शाहू फुले आंबेडकरांचं म्हणायचं? सगळ्या समाजातले लोक इथं आलेले, सगळ्या पक्षातले लोक इथं आलेले. अहो, तो बिचारा संतोष देशमुख हा मराठा आहे म्हणून वाचवायला गेलं नाही. तो काय म्हटलं, मी सरपंच आहे, मी 15 वर्ष 3 टर्म मी सरपंच आहे. एका सामान्य घरातला त्याचा जन्म, एक गरीब समाजातला मुलगा, प्रामाणिकपणे एवढंच 3 वर्ष सरपंच पद भूसवणं, 3 टर्म. कोणाला चेष्टा नाही. मला नाही वाटत महाराष्ट्रात उदाहरण पाहिजे. तो कोणाला वाचवायला जातो? बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा अशोक सोनवणेला बहुतेक करून त्या मुलाला वाचवायला जातो. आणि म्हणून हा इतिहासात पहिल्यांदा असा मोर्चा घडलाय ज्याच्यात जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, आणि ह्याचा निर्णय या सरकारने देणं गरजेचं. एक चांगली मागणी आहे, आवाज साहेब तुम्ही मी चर्चा करत होतो,
ती म्हणजे एसआयटी जी नेमलेली आहे. आणि त्या दिवशीच आम्ही घरी गेलो होतो त्यांच्या वेळी त्या घरातल्या मंडळी सुद्धा त्यांच्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या त्या गावातल्या ग्रामस्थांनी मला सांगितलं, राजे तुम्ही आवाज हा उठवणं गरजेचं आहे. आणि आम्हाला अधिकारी कोण पाहिजे एसआयटीवर? आम्हाला अधिकारी कुमावत सारखा अधिकारी द्या, ज्याला इथं बाहेर फेकलेलं आहे. सगळ्यांचं एक मत आहे, का कुमावतला इथं बाहेर काढलं? शहाजी उमाप सारखा अधिकारी आम्हाला द्या. शहाजी उमाप सारखा आम्हाला अधिकारी. आम्हाला पारदर्शकपणाने ह्याचा निर्णय लागायला पाहिजे. पण किती दिवस वाट बघायची आपण सर्वांनी ठरवायचं. सरकारने इथं बघायचं काय आक्रोश आहे. एवढ्या उन्हातानात सुद्धा हजारो लोक इथं एक माणूस इथं हल्ला नाही. ही आणलेले लोक नाहीत, हे सगळ्या भावना एक आक्रोश दाखवायला सगळे आले. हे बघा उजवीकडे कसे बसले लोकांवरती पत्र्यावर. कोण बसले कोणासाठी? हे संतोष देशमुखांसाठी तर बसले, पण संतोष देशमुखांच्या बरोबर ती माणुसकी जपण्यासाठी हे सगळे जपले. तो क्रूरपणा हा संपवण्यासाठी इथं बसले. माझी सगळी तुमच्या नेत्यांकडनं सगळ्यांना विनंती राहणार, तुमचे जे कोण पक्षाचे प्रमुख असतील, जे कोण असतील, अहो राजकारणाच्या पलीकडे आपण काहीतरी विचार करू. राजकारणाच्या पलीकडे आपण विचार करू आणि सांगू हा संतोष देशमुख हा नुसता निमित्त आहे. संतोष देशमुख हा निमित्त, पण ही दहशत प्रामुख्याने बीडमध्ये या 20-25 वर्ष चालू. मला ज्यावेळी सगळ्या सांगितलं, रील्स दाखवले मला, मी घाबरून गेलो तुमचे रील्स बघून. 1200 की 1300 तुमचे गन लायसन्स, स्वतः मंत्री महोदय स्वतः बंदूक घेऊन. बंदुकाचा अधिकार आमचा आहे. आम्ही बंदूक आमच्या माप आहेत बंदूक, पण आम्ही हातात धरली की बंदूक अशी धरली आहे का? आणि आज नाही, 350 वर्षापासून आम्हाला ती सवय, ते रक्तात आहे आमच्या. आमच्या रक्तात असून सुद्धा ही भाषा नाही किंवा किंबहुना कोणा तलवार दाखवणं किंबहुना बंदूक दाखवणं आम्ही आयुष्यात करू शकत नाही. आणि ते सुद्धा लोकशाही त्यांनाच मंत्री पद देता तुम्ही. ह्या रील्स बस शेवटचं आपलं हे सगळ्यांनी ठरवलंय, याच्यात जर मार्ग निघाला नाही. मनोज जरांगे असतील, सगळे मंत्रिमंडळ, सगळ्याच्या बाजी मंत्री असतील, आजी मंत्री कोण आहेत, बाकी सगळे आमदार गण असतील, सगळ्या पक्षातले लोक असतील, सगळ्या समाजातले लोक असतील. आपल्याला ह्याच्यातनं जर नाही न्याय मिळाला तर शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरचा विचार आपण बुडीत घालणार. हा माझा सगळ्यांना मेसेज आहे. हा महाराष्ट्राचा माझा एकच मेसेज आहे. मी मोठा नाहीये, परत एकदा सांगतोय, छत्रपती घराणं मोठं आहे. आणि छत्रपती घराण्याचं नाव आणि त्यांचे संस्कार आपल्याला जपायचे असतील तर माझ्यासारखा सुद्धा संभाजी छत्रपती, संभाजीराजे नाही, संभाजी छत्रपती सुद्धा हा तुमच्या बरोबर असणार आहे. तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत असणार आहे. या न्याय म्हणून देण्यासाठी आपलं सगळं असणार आहे. मी काय काय करणार आहे मी इथं बोलणार नाही. ते विराजला माहित आहे, त्यांच्या भगिनींना माहित आहे, त्यांच्या भावांना सुद्धा माहिती. मी त्या दिवशीच बोलून आलेलो त्याला. मी इथं मी ते बोलून मी छोटपणा करणार. मी जबाबदारी काय घेतली मी त्यांनाच सांगितलंय. बाकी कुठल्या नेत्याकडनं सांगितलं, पेपरला सुद्धा सांगितलं, बोलून दाखवलं नाही, किंवा प्रेस मीडियाला सुद्धा मी सांगितलं नाही. आणि तो जो दिलेला शब्द माझा ताई आणि विराज हा माझा शब्द आहे. आणि परत एकदा आपल्याला सगळ्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून कोणी इथनं हलू नका. बाकी सगळे संयोजक सांगतील. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.